तर बी ए भाग 2 विभाग ब मधील ललित या अंतर्गत आपण एक आज्ञापत्र रामचंद्र पंत अमात्य यांचा हा पाठ आपण पाहणार आहोत. तर बघा विद्यार्थ्यांनो, सर्वप्रथम आपण रामचंद्र पंत यांचा आपण परिचय पाहूया. रामचंद्र पंत अमात्य जन्म 1650 तर मृत्यू 1716. रामचंद्र पंत अमात्य उपाख्य रामचंद्र निळकंठ बावडेकर हे छत्रपती शिवाजी महाराजांनी नेमलेल्या शिवकालीन अष्टप्रधान मंडळातील राजनीतीचे प्रत्यक्ष ज्ञान असलेले एक प्रधान होते. शिवाजी महाराज, संभाजी महाराज, महाराणी ताराबाई यांच्या कारकिर्दीत रामचंद्र पंत अमात्य यांचा राजकीय घडामोडीमध्ये सल्लागार म्हणून सहभाग होता. कल्याण भिवंडीजवळ त्यांच्या घराण्याकडे देशमुखी वतन होते. 1674 शिवराज्याभिषेक समयी ते अमात्य म्हणून सक्रिय होते. तर बघा पुढे या पाठात काय सांगितलं आहे तेच. कोल्हापूरचे दुसरे संभाजी महाराज यांच्या आज्ञेवरून रामचंद्र पंत अमात्य यांनी आज्ञापत्र ग्रंथ लिहिला. छत्रपती शिवाजी महाराजांची पर्यावरण विषयक दूरदृष्टी प्रस्तुत छत्रपती शिवाजी महाराजांची पर्यावरण विषयक दूरदृष्टी प्रस्तुत आज्ञेतून स्पष्ट होते. आता काय झालं बघा, कोल्हापूरचे जे दुसरे संभाजी महाराज आहे यांनी त्यांना रामचंद्र पंत अमात्य यांना एक आज्ञा केली की तुम्ही आज्ञापत्र ग्रंथ लिहावा. मग त्यांनी ते ग्रंथ लिहायला सुरुवात केली. त्या ग्रंथामध्ये त्यांनी नमूद केलं की छत्रपती शिवाजी महाराजांची पर्यावरण विषयीची जी दूरदृष्टी आहे ती कशी होती, शिवाजी महाराजांना काय वाटत होतं, याविषयी त्यांनी या पत्रात काय सांगितलं पर्यावरण संदर्भात ते शिवाजी महाराजांचा दृष्टिकोन आपल्याला या पाठातून पाहायला मिळेल. तर बघा काय म्हणतात. तर भाषा त्या शिवाजी महाराजांच्या काळातील भाषा आहे, अर्थात ते 16व्या शतकातली. तर म्हणून काही काही शब्द आपल्या प्रमाण भाषेतले नाहीत, तर त्यामुळे समजायला तुम्हाला कठीण जाईल. तरी काही असो. तर बघा, गडावरील झाडे जी असतील ती राखावी. जे गडावर जे झाड आहे, जे मोठमोठे जसं रायगड आहे, तोरणागड आहे, सिंहगड आहे, प्रतापगड आहे, या सगळ्या गडावरच्या संदर्भात हे बोलतात की गडावर जी झाडं आहे त्यांची तुम्ही राखण करा, अर्थात त्याचं रक्षण करा, तोडू नये. त्या काळातही पहा शिवाजी महाराजांची काय इच्छा होती, दूरदृष्टी पहा त्यांची कशी होती की झाडं तोडू नका, त्याचं रक्षण करा. तर मग काय म्हणते, या विरहित झाडे आंबे, फणस, चिंचा, वड, पिंपल आदी करून थोर वृक्ष व निंबे, नारंगे आदी करून लहान वृक्ष तसेच पुष्पवृक्ष, वल्ली किंबहुना प्रयोजक अप्रयोजक हे जे झाडं होत असेल ते गडावरी लावावे, जतन करावे. समय तितकेही लाकडे तरी प्रयोजनास पडतील. काय म्हटलंय त्यांनी, या व्यतिरिक्त जे झाडे आहे जसे आंबा आहे, फणस आहे, चिंचा, वड, पिंपळ एवढे सगळे वृक्ष हे खूप महान आहे, हे थोर आहे. त्यासोबतच लिंबाची झाडे, नारंगीची झाडे आदी करून लहान लहान वृक्ष, एवढेच नव्हे तर हे लहान लहान वृक्षसुद्धा तुम्ही काय पडले लावले पाहिजे. आणि सोबतच नुसतं लहान वृक्ष नव्हे तर फुलांची झाडे, वल्ली किंबहुना जे आपल्याला कामाचे असेल किंवा कामाचे नसली तरी ते झाडे आपण काय करायला केलं पाहिजे, गडावरती लावले पाहिजे आणि त्याचं जतन केलं पाहिजे. वेळ प्रसंगी इतकंच नाही तर त्याचे लाकडेही आपल्याला कामास येईल, प्रयोजनास येईल. म्हणून ते म्हणतात की अशा झाडांचं काय करा, तुम्ही रक्षण करा आणि ते गडावर जी झाडे आहेत त्याचं रक्षण तर कराच, सोबतच इतरही झाडे तुम्ही तिथे लावा. मोठमोठे वृक्ष आहेत, पुष्पवृक्ष आहेत, हे छोटे छोटे वेल आहेत, हे तरी सुद्धा तुम्ही तिथे लावा असं त्यांनी आज्ञा दिली. बघा पुढे, आरमारास तक्के. आराम करण्यासाठी जे तखत पोस्ट बनवतात की नाही, त्या शिवाजी महाराजांच्या काळात पाहिल्याच तुम्ही आसनं वगैरे ती लाकडाचीच असायची. मग ते आराम करण्यासाठी जे तखत लागते, तक्ते म्हणतो की नाही, तखत पोस्ट, ते सोट, ढोलाच्या काड्या आदी करून थोर लाकूड असावे लागते. ते आपले राज्यात अरण्यांमध्ये सागवानादिकी वृक्ष
आहेत त्याचे जे अनुकूल पडेल ते हुजूर लिहून हुजूरचे परवानगीने तोडून द्यावे. पहा काय म्हटलंय, जे तिथे जे रक्षणकर्ता कोणी असेल त्याच्या आज्ञेवरून ते तुम्ही तिथे लाकडे तोडायची. मग जे जसे की कोणते लाकडं, जसे की सागवान आहे. आपल्या राज्यात या सागवानाची या अरण्यामध्ये या जंगलामध्ये सागवानाची झाडे सुद्धा लावा. आणि या राज्यातील जो कोणी तिथे हुजूर असेल त्याच्याच परवानगीने ही लाकडं तोडायची. पुढे यावेळी जे लागेल ते परमुलकीहून खरेदी करून आणावीत. आणि जे आपल्याला लागत असेल, ज्याची कमतरता आपल्याकडे असेल, ते आपण काय करू, परमुलकातून खरेदी करून आणले पाहिजे, आणा, असं त्यांनी सल्ला दिला. स्वराज्यातील आंबे, फणस आदी करून हे लाकडे आरमाराचे प्रयोजनाचीच. आरमार म्हणजे सैन्य. मग या सैन्यासाठी जे काही लागत असेल, जसं की आंबा आहे, फणस आहे, याची झाडे सुद्धा आपल्याला कधी कधी या झाडाची लाकडं सुद्धा आपल्याला कामी पडतात, जेणेकरून जे काही आपण फर्निचर म्हणतो ज्याला, त्या फर्निचरचे जे साहित्य आहे त्याची सुद्धा या झाडांचा उपयोग होतो असं ते म्हणतात. परंतु त्यास हात लावू न द्यावा. पण हे जे आहे बाकीचे, याला हात लावू द्यायचं नाही. म्हणजे हे झाडं इतर लोकांना हात लावू देऊ नये, त्याचे रक्षण करा. कशासाठी हात लावू देऊ नये, म्हणजे तोडू देऊ नका. काय म्हणून की ही झाडे वर्षा 2 वर्षांनी होतात, ऐसे नाही. रयतेने ही झाडे लावून लेकरासारखी बहुत काळ जतन करून वाढविली असता ती झाडे तोडल्यावरी त्यास दुःखास पारावार काय आहेत. जर अशा झाडाचं तुम्ही जतन करा, कसं, आपल्या लेकरासारखं जतन करा. 1-2 वर्षात त्याला तोडू नका, तर काय करा, त्याचं चांगलं जतन करा. आणि आपण जर पटकन तोडलं, त्याला वाढवलं नाही, तर काय होते, लेकरासारखे आपण त्याचं जतन करतो, म्हणून ते काय खूप दुःख होईल, त्या दुःखाला पारावार राहणार नाही. ती झाड जर तोडली तर अत्यंत दुःख होईल. म्हणून ते म्हणतात की अशा प्रकारची झाडं तुम्ही तोडू नये. एकास दुःख देऊन जे कार्य करीन म्हणेल ते कार्य कारणासहित कालेचेच बुडवणी नाहीसेच होते. काय म्हणते की जर विनाकारणानं तुम्ही कारणासहित जर एखादं झाड तोडलं तर ते काय होईल, एकाच दुःख होईल. आणि दुसऱ्याच काय म्हणते, जे कार्य तुम्ही ज्या कारणासाठी तुम्ही हे लाकडं तोडले तर ते स्वल्प काळाचेच बुडवणी नाहीसे होते. म्हणजे थोड्या वेळात ते काय होईल, नाहीसं होऊन जाईल. ते स्वल्प म्हणजे थोडंसं, काळ म्हणजे वेळ, म्हणजे कमी कालावधीतच काय होईल, ते बुडून नाहीसे होऊन जाईल. किंबहुना धनाचेच पदरी प्रजापिढांना दोष पडतो. आणि त्यामुळे याचा जो दोष आहे तो कोणावर पडतो, धन्यावर. धनी म्हणजे अर्थात मालक, जो राज्यकर्ता त्या ठिकाणी असेल तो, त्याच्यावर दोष पडतो म्हणते. म्हणजे त्यांचं म्हणणं असं की प्रजा म्हणजे जनता तेथील त्या जनतेच्या वेदना, जे त्यांना जे दुःख होईल, त्यांना जे वेदना होईल, त्या वेदनेचा दोष कोणावर पडतो, राज्यकर्त्यावर. जो कोणी तिथे राज्यकर्ता असेल त्याच्यावर पडतो म्हणते. या वृक्षाच्या अभावे हानी होते, याकरता ही गोष्ट सर्वथा होऊ न द्यावी. यामुळे काय होते की ह्या वृक्षाच्या अभावी काय होते की राज्याची हानी होते. याकरता तुम्ही सर्वथा काय करा म्हणते, याकरता ही गोष्ट सर्वथा होऊ देऊ नये, कारण झाडं तोडू देऊ नका, हे लक्षात ठेवा. कदाचित एखादे झाड जे बहुत जीर्ण होऊन कामातून गेले असेल तरी त्याचे धन्यास राजी करून द्रव्य देऊन त्याच्या संतोषे तोडून न्यावे. जर एखादं झाड खूप जीर्ण झालं असेल, ते कामातून गेलं असेल, तरी त्यास विना परवानगीने तोडू नका. तर जो कोणी त्या लाकडाचा मालक असेल, जो कोणी त्याचा धनी असेल, जो कोणी रक्षण करता असेल, त्या राजाची परवानगी घेतल्याशिवाय तोडू नका. एवढंच नव्हे, परवानगी घेऊनही ते झाड द्रव्य देऊन संतोषाने तोडून द्यावे, आनंदाने तोडून द्यावे. म्हणजे जो कोणी त्याचं रक्षण करता असेल त्याला त्या लाकडाच्या मोबदल्यात तुम्ही त्याचा मोबदला द्या. अर्थात द्रव्य म्हणजे पैसा, या अर्थानं. बलात्कार रयतेवरी सर्वथा न करावा. जोर जबरदस्ती ज्याला म्हणतो, बलात्कार म्हणजे काय, या ठिकाणी वेगळा अर्थ. तर जोर जबरदस्ती या ठिकाणी कुठल्याही प्रकारची करू नका. रयतेवरी सर्वथा न करावा. रयत म्हणजे जनता, तिथील जी जनता आहे त्या जनतेवर बलात्कार करू नका. म्हणजे काय की त्याच्यावर जोर जबरदस्ती करू नका, आणि त्यामुळे काय होईल, त्यांना त्रास होईल, असं त्यांचं म्हणणं आहे. एवढा दूरदृष्टिकोन त्या माणसाचा पर्यावरणाविषयी. शिवाजी महाराज महान थोर पुरुष होऊन गेले बघा. जे त्यावेळेस त्या ठिकाणी गडावर वृक्ष लावा, हा वृक्षामुळे काय हानी होते, काय फायदा होतो,
हे सगळ्या गोष्टी त्यांनी या अगदी छोट्याशा पाठामध्ये त्यांनी सांगितलं आहे. आणि हे एक आज्ञापत्र आहे. हे पाठ म्हणून याकडे बघू नका, तर हे एक आज्ञापत्र आहे. शिवाय या ठिकाणी कोल्हापूरचे जे दुसरे संभाजी महाराज आहे त्यांनी रामचंद्र पंत अमात्य यांना आज्ञा दिली की तुम्ही अशा प्रकारचा ग्रंथ लिहा. आणि या ग्रंथात त्यांनी हे नमूद केलं की शिवाजी महाराजांची दूरदृष्टी, पर्यावरणविषयक दूरदृष्टी कशी होती हे आपल्याला या ठिकाणी दिसून येते. ठीक आहे, हा पाठ या ठिकाणी संपला.